आवाज येत? हो सर. ओके. काही डाऊट्स? नाही सर. एक मिनिट. हॅलो, सॉरी. ओके, सो आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया. मिनिट्स स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते? हो सर. हो सर. ओके, तर आपण काल हॅच पर्यंत बघितलं होतं, बरोबर? हॅच ग्रॅज्युएंट. हॅलो, सो नेक्स्ट कमांड बघूया आपण. बाउंड्री. बाउंड्री म्हणजे ऍक्च्युली आपण जर एखादा ऑब्जेक्ट असा ड्रॉ करतोय, काही लाईन्स आहेत. एकच मिनिट. ह्या अशा काही लाईन्स आहेत. किंवा असं मध्ये एखादा रेक्टेंगल आहे, त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट्स आहेत वगैरे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादा ठराविक हा पोर्शन मला पाहिजे आतला, फक्त तेवढंच पोर्शन पाहिजे, तर त्याला आपल्याला फर्स्ट पॉलीलाईन ड्राफ्ट करावी लागेल आणि तो पोर्शन बाहेर घ्यावा लागेल, बरोबर? असे पॉलीलाईन ड्राफ्ट करून ती पॉलीलाईन मूव्ह करून बाहेर घ्यावी लागेल, तेव्हा तो शेप तयार होईल. पण इथे ड्रॉ मध्ये आपल्याला बाउंड्री म्हणून एक ऑप्शन आहे, जो ऑप्शन घेऊन आपण पिक पॉइंट घेऊ शकतो. जिथली बाउंड्री पाहिजे आपल्याला तो एरिया, तिथे एक पॉइंट क्लिक करून तो एरिया आपल्याला डायरेक्टली असा ड्रॉ करून भेटतो. ठीक आहे. सो बाउंड्री म्हणजे स्पेसिफिकली एखादा एरिया असेल इंटरसेक्टिंग विथ अदर लाईन्स और अदर ऑब्जेक्ट, त्यामधला तो स्पेसिफिक एरिया आपल्याला बाहेर काढण्यासाठी बाउंड्री कमांडचा यूज होतो. ठीक आहे. त्यानंतर रिजियन. रिजियन कमांड काय आहे, तर एखादा जर बाउंड्री एखादी आहे, ह्याच्यातून मला ती बाहेर काढायची, किंवा एखाद्या सरफेसला असं म्हणता येईल आपल्याला की हा सरफेस आहे एक रेक्टेंगल. सरफेस नाही, हा ऑब्जेक्ट आहे. पण हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण रिजियन करतो, रिजियन कमांड घेतली, त्यानंतर ह्या ऑब्जेक्टला आपण सिलेक्ट केलं. एक मिनिट. त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि एंटर केलं, तर हा ऑब्जेक्ट जो आहे हा रिजियन झालाय. जर हा नॉर्मल रेक्टेंगल असता,
म्हणजे जो आपण पहिल्यांदा सिलेक्ट केलता, ड्राफ्ट केला होता त्याला. एकच मिनिट. त्याला आपण असं ग्रिप पॉइंटनी वाढवू शकतो कोणत्या पण साईडला किंवा कसाही. ठीक आहे. बट रिजन झालेला जो पोर्शन असतो हा वाढवता येत नाही. ग्रिप पॉइंट त्याचा मूव्ह केला तर तो ऑब्जेक्ट पूर्णपणे मूव्ह होतो, कारण हा 3D मध्ये कन्वर्ट झालेला आहे. रिजन म्हणजे आपण कोणताही एक 2D ऑब्जेक्ट 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. सो एक सरफेस तयार झालेला आहे तो. त्यानंतर वाईपआउट. वाईपआउट काय आहे की मला आता स्पेसिफिक एखादा मी असा ऑब्जेक्ट ड्रॉ केलाय, त्याच्यामध्ये आणखी काही ऑब्जेक्ट्स आहेत. सर्कल, असे काही ऑब्जेक्ट आहेत आणि याच्यातलं मला स्पेसिफिकच ऑब्जेक्ट म्हणजे काही ऑब्जेक्ट ह्यातले हाईड करायचे आहेत, पण ते ऑब्जेक्ट मला विंडोमध्ये पाहिजे आहेत. म्हणजे या ड्रॉइंग मध्ये तो ऑब्जेक्ट हवा आहे, बट आता मला तो विजिबल नाही ठेवायचा आहे, हाईड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे एक वाईपआउट म्हणून ऑप्शन आहे. वाईपआउट काय करतो की आपल्याला एक फ्रेम क्रिएट करायची आहे त्या ऑब्जेक्ट भोवती. तर अशी फ्रेम क्रिएट केल्यानंतर एंटर एंटर केल्यानंतर हा याच्यामध्ये जो रेक्टँगल होता, जो की मला तिथे त्या ऑब्जेक्ट वर गेल्यानंतर तिथे हायलाइट होतो किंवा असं सिलेक्ट केलं तर तो सिलेक्ट होतो, बट तो फक्त त्याच्या खाली हाईड झालेला आहे. त्यानंतर हा जो फ्रेम तयार केली आपण वाईपआउटची, ती परत वाईपआउट कमांड घेऊन आपल्याला फ्रेमवर क्लिक करून ती फ्रेम ऑफ करता येते. म्हणजे आता आपल्याला विजिबल असलेला हा पोर्शन फक्त एवढाच आहे, बट इथे दोन अजून आहेत, जे म्हणजे एक वाईपआउट फ्रेम आणि त्या वाईपआउट फ्रेमच्या मागे हाईड झालेला एक रेक्टँगल. ठीक आहे. तर असा ठराविक आपण जर एखादा ऑप्शन किंवा एखादा टेक्स्ट हाईड करायचा असेल, त्याच्यावर आपल्याला असं वाईपआउट टाकता येतो. ठीक आहे. क्लिअर आहे. Sir, repeat that wipeout option. Okay, just a minute. We have to just click on wipeout option. Then I have to draw a frame which object I have to hide. Then just need to click on enter. Then the object will be hide behind that wipeout. For now, this wipeout frame option is off. If you need to uh, uh, if you need to that frame need to be visible, then you have to go in that wipeout option and then click on the frame and then click on option. Then the wipeout frame will be visible. Okay. Okay, sir. If you delete this frame, then you will able to see that this rectangle which previously hide. पुढे नेक्स्ट ऑप्शन आहे रिव्हिजन क्लाउड. क्लाउड स्पेसिफिकली कोणताही ऑब्जेक्ट जर समजा आपल्याला हायलाइट करायचा असेल किंवा एखादा टेक्स्ट आहे त्याला मला हायलाइट करायचा आहे, तर त्यासाठी तो क्लाउड हा ऑप्शन यूज होतो. तर क्लाउड साठी आपल्याला रिव्हिजन क्लाउड वर क्लिक करायचं आहे आणि रॅन्डमली क्लाउड ड्रॉ करायचा आहे. म्हणजे जसा आपला कर्सर मूव्ह होईल तसा तो क्लाउड ड्राफ्ट होईल आणि जर स्टार्ट पॉइंटच्या जवळ आपण जाऊन कर्सर नेला तर तिथे तो क्लोज होऊन जाईल. ऑटोमॅटिकली क्लोज होतो, त्याला पॉइंट द्यायची गरज नाहीये.
आता हा ऍक्च्युली स्टाईल चेंज असल्यामुळे हा असा झाला. तर तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ कराल रिव्हिजन क्लाउड त्यावेळेस त्याची स्टाईल असणार आहे नॉर्मल. ठीक आहे, आणि नॉर्मल मध्ये तो क्लाउड असा ड्रॉ होणार आहे. ठीक आहे. तर क्लाउड मध्ये आता ऑप्शन्स काय काय आहेत, तर रिव्हिजन क्लाउड मध्ये एक म्हणजे आपल्याला आर्क लेंथ चेंज करता येते. आता हा जो होता हा, एकच मिनिट, तो आर्क लेंथ होता, तो आर्क लेंथ जरा मोठा आहे. मला ही साईज थोडी छोटी हवी असेल म्हणजे क्लाउड मधल्या आर्कची, तरी मी तिथून साईज चेंज करू शकतो आर्क लेंथ मधून. आर्क लेंथ मध्ये मला ती साईज मेन्शन करायची आहे, म्हणजे स्पेसिफिक असं एकतर ड्रॉ करूनही आपण साईज देऊ शकतो, अदरवाइज व्हॅल्यूने पण देऊ शकतो. आणि त्यानंतर हा आर्क असा आपण ड्रॉ करू, सॉरी क्लाउड आपण ड्रॉ करू शकतो. यापेक्षा जर मोठी साईज हवी असेल, आर्क लेंथ वर क्लिक करा, थोडी मोठी साईज मेन्शन करा, त्यानंतर हा आर्क असा मोठ्या साईज मध्येही ड्रॉ करता येईल. त्यानंतर अजून ऑप्शन त्यामध्ये असं आहे की आर्क जो आहे, आपल्याला जर समजा एखादा रेक्टेंगल मी ड्रॉ केलेला असेल किंवा सॉरी किंवा कोणताही ऑब्जेक्ट असेल, समजा मी पॉललाईन मध्ये एक वेगळाच ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, असा काहीतरी शेप आहे. ठीक आहे, याला पण आपल्याला क्लाउड मध्ये कन्वर्ट करता येतं. तर ते कसं, तर ड्रॉ मध्ये जायचं आहे आपल्याला, रिव्हिजन क्लाउड, आणि इथे ऑब्जेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे, ऑब्जेक्ट सिलेक्ट. इथे तो आपल्याला एक ऑप्शन देतो की तो क्लाउड आपल्याला रिव्हर्स डायरेक्शनने पाहिजे की आहे तसा पाहिजे. ऍज इट इज हवा असेल तर नो वर क्लिक करा. इफ यू नीड दॅट इन रिव्हर्स डायरेक्शन देन क्लिक ऑन येस. येस वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो क्लाउड आहे तो रिव्हर्स डायरेक्शनला जाईल. त्यानंतर परत ती कमांड घेतली, ऑब्जेक्ट वर क्लिक केलं, या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं, इथे नो वर क्लिक केलं, तर डिरेक्शन जी आहे ऍज इट इज राहिलेली आहे. ओके, म्हणजे आपण कोणत्याही ऑब्जेक्टला पण क्लाउड टाकू शकतो. आणि अजून एक जे ड्रॉ रिव्हिजन क्लाउड, त्यानंतर इथे स्टाईल आहे. स्टाईल मध्ये ही जी आहे आपली नॉर्मल स्टाईल आहे, आणि दुसरी जी आहे ती कॅलिग्राफिकल स्टाईल आहे. कॅलिग्राफिकल स्टाईल मध्ये आपल्याला असा ठराविक थिकनेसचा म्हणजे कॅलिग्राफी मोड मधला आर्क क्लाउड तयार होईल. ज्यावेळेस आपण परत क्लाउड करत असेल त्यावेळेस तो त्याच स्टाईल मध्ये येईल. आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला जो ऑप्शन हवाय त्यानुसार आपल्याला ऑप्शन्स अपडेट करावे लागतील. ठीक आहे, क्लिअर आहे. हॅलो, हाँ सर. येस सर. ओके. देन नेक्स्ट आहे आपला टेक्स्ट. कोणत्याही ड्रॉइंग मध्ये आपल्याला टेक्स्ट हे खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे कोणतेही अॅनोटेशन वगैरे देण्यासाठी किंवा कोणतेही नोट मेन्शन करण्यासाठी. तर याच्यामध्ये दोन टाईपचे टेक्स्ट आहेत, एक सिंगल लाईन टेक्स्ट आणि मल्टीलाईन टेक्स्ट. ज्यावेळेस आपण मल्टीलाईन टेक्स्ट घेतोय, मल्टीलाईन टेक्स्ट साठी आपल्याला एक ठराविक एरिया सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे जसं की आता मी इथे क्लिक केलंय, क्लिक केल्यानंतर मला विंडो ओपन होईल. एकच मिनिट, इथे रिबन नाहीये मला, हा ऑटोकॅड क्लासिक मध्ये मी जी वर्क स्पेस आहे चेंज करून घेतो. ड्राफ्टिंग अँड अॅनोटेशन, यामध्ये तुम्हाला इथे रिबन विजिबल होईल, ज्याच्यामध्ये एडिटिंग ऑप्शन आपल्याला क्विकली भेटून जातात. ओके, सो टेक्स्ट ऑप्शन आहे इथे, दोन टेक्स्ट
एक सिंगल लाईन टेक्स्ट आणि एक मल्टीलाईन टेक्स्ट. ठीक आहे. आता मल्टीलाईन टेक्स्ट ऑप्शन ज्यावेळेस घेतोय मी, तो मला फर्स्ट कॉर्नर पॉइंट सिलेक्ट करायला लावतो आणि अपोजिट कॉर्नर. तर हे दोन मी कॉर्नर सिलेक्ट केल्यानंतर इथे मला जे काही टाकायचं असेल मी टाकलं. एंटर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट लाईन स्टार्ट होईल. ठीक आहे. असं मी काही वर्डिंग्स टाकलेले आहेत. आता हे वर्डिंग्स याचे हाईट डबल क्लिक करून मी एडिटिंगच्या ऑप्शन मध्ये जातो. इथे डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला एडिटिंगचे याचे ऑप्शन्स ऑन होतात. ऑन झाल्यानंतर इथे मला त्याची हाईट स्पेसिफाय करता येते. हाईट मला समजा याची 5 युनिट्स हवी आहे. क्लिक करा सगळं टेक्स्ट आणि मग इथे 5 एंटर करा. 5 हाईट त्याला असाइन झालेली आहे. त्यानंतर डबल क्लिक केल्यानंतर बाकीचे अजून ऑप्शन्स इथे आहेत. जसं की इथे टेक्स्टचं टाईप म्हणजे फॉन्ट कोणता हवाय. इथे मी कोणताही फॉन्ट इथे घेऊ शकतो मला हवा तो. समजा इथे टाइम्स न्यू रोमन. फॉन्ट घेतला. आता कंट्रोल जसं की आपण एम एस वर्ड मध्ये किंवा एक्सेल मध्ये एक शॉर्टकट की वापरतो लोअर केसला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा अप्पर केसला लोअर केस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टेक्स्टला. तर याच्यासाठी आपल्याला टेक्स्ट पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल शिफ्ट यू तुमचे जे काही सगळे टेक्स्ट आहेत अप्पर केस मध्ये जातील. तेच जर लोअर केस मध्ये पाहिजे असतील कंट्रोल शिफ्ट एल. सगळे टेक्स्ट तुमचे लोअर केस मध्ये आले. आपण अप्पर केस मध्ये ठेवू. त्यानंतर याच्यामध्ये अजून काय काय ऑप्शन्स आहेत. जसं की इथे टेक्स्टचा कलर आहे. कलर चेंज करू शकतो आपण कोणताही. बॅकग्राऊंड मास्क म्हणजे जर समजा बॅकग्राऊंड मास्क जर देत असेल आपण तर बॅकग्राऊंड मास्क साठी मी समजा इथे आपण कोणताही कलर स्पेसिफाय करू शकतो. यूज बॅकग्राऊंड मास्क वर क्लिक करा. 1.5 म्हणजे काय की ऑफसेट फॅक्टर किती टेक्स्टला तुमचा जो बॅकग्राऊंड बसणार आहे तो किती ऑफसेट मध्ये पाहिजे टेक्स्टच्या ती व्हॅल्यू आहे. आणि इथे फिल कलर आपण कोणताही बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. अदरवाइज यूज ड्रॉइंग बॅकग्राऊंड कलर म्हणजे यांनी कोणताही बॅकग्राऊंड कलर येत नाही पण त्याच्या मागे जी काही ऑब्जेक्ट्स वगैरे असतील त्याच्यावर जर ते टेक्स्ट असेल तर ते मागचे ऑब्जेक्ट हाईड होऊन जातात. ओके. कसे होतात ते एक दाखवतो मी. यूज ड्रॉइंग बॅकग्राऊंड कलर म्हटलं मी आणि ओके केलं. ओके केल्यानंतर मी समजा इथं जर चेक करत असेल आता माझी हे जे टेक्स्टची साईज आहे खूपच मोठी झाली आहे. मी डबल क्लिक करतो रिसाइज करून घेतो. त्यानंतर इथे मी समजा मी एक लाईन टाकली तिथे आणि ह्या टेक्स्टला मी ड्रॉ ऑर्डरनी फ्रंटला आणलं. एक मिनिट मी मेनू बार घेतो तिथे. व्ह्यू ड्रॉ ऑर्डर मध्ये ब्रिंग टू फ्रंट. टेक्स्टला फ्रंट केल्यानंतर एक मिनिट झालं नाही ते. फ्रंटला घेतल्यानंतर हे जर बघत असाल तुम्ही लाईन जी आहे ती बॅकला गेली आहे आणि जिथे जिथे टेक्स्ट आहे तिथे तिथे लाईन विजिबल नाहीये म्हणजे लाईन दिसत नाहीये मागे. हा जर बॅकग्राऊंड मास्क मी काढून टाकला बॅकग्राऊंड मास्क वर क्लिक केलं इथून अनटिक केलं ओके केलं तर इथे लाईन मला विजिबल असेल. ठीक आहे. तर हे आहे बॅकग्राऊंड मास्कचं वर्क. त्याच्यात जे बॅकग्राऊंड मास्क दिल्यानंतर आपल्याला तिथे जे काही ऑब्जेक्ट असतील ते हाईड होतील जेणेकरून आपले टेक्स्ट जे आहे ते विजिबल प्रॉपरली विजिबल राहील. ओके. त्यानंतर अजून याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत जसं हॅलो सर. की हा बोला. सर रिपीट करा ना एक बार. बॅकग्राऊंड मास्कचा का? हो. बॅकग्राऊंड मास्क
वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही ऑप्शन्स येतात की यूज बॅकग्राऊंड मास्क, त्याच्यावर फक्त टिक करायचंय आणि यूज ड्रॉइंग बॅकग्राऊंड कलर. आता इथे बॅकग्राऊंड कलर मी दिला नव्हता. ड्रॉइंग बॅकग्राऊंड म्हणजे काय की एम्प्टी बॅकग्राऊंड स्पेस राहील. पण इथे जर बॅकग्राऊंडला कलर दिला मी, आता समजा इथे मी येल्लो कलर दिला, ओके म्हटलं, तर जे बॅकग्राऊंड आहे माझं येल्लो कलर मध्ये राहील. ठीक आहे. कलर मध्ये जनरली आपण करत नाही. बॅकग्राऊंड मास्क हा ऍक्च्युली यूज ड्रॉइंग बॅकग्राऊंड म्हणतो. त्याने काय होईल की बॅकग्राऊंड मास्क दिसत तर नाही, बट त्याच्या मागे जे काय ऑब्जेक्ट असेल ते ऑब्जेक्ट म्हणजे आपण ज्यावेळेस ड्रॉइंग कोणती पण आता मी इथे समजा लाईन मी नंतर काढली, तर लाईन ऑब्विस आहे की टेक्स्ट वर लॅप होणार आहे. तर ह्या लाईनला आयदर ह्या टेक्स्टला फ्रंटला घ्यायला लागेल किंवा लाईनला बॅकला टाकायला लागेल. तर त्यासाठी आपल्याला टूल्स मध्ये जाऊन इथे ड्रॉ ऑर्डर आहे, इथे सेंड टू बॅक, म्हणजे मी लाईन सिलेक्ट केली त्यासाठी सेंड टू बॅक. बॅक केल्यानंतर आपलं ऑब्विस आहे टेक्स्ट जे आहे ते फ्रंटला येईल आणि लाईनची विजिबिलिटी निघून जाईल त्या टेक्स्टच्या एरियामध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. हो सर. ओके. त्यानंतर टेक्स्टला आपल्याला जस्टिफिकेशन देता येतं, म्हणजे जे जनरली आपले एम एस वर्डला किंवा एम एस एक्सेल मध्ये जे ऑप्शन आहेत तेच ऑप्शन इथे आहेत. जसं की इथे कोणताही टेक्स्ट आहे हे लेफ्टला ठेवू शकतो, सेंटरला ठेवू शकतो किंवा राईटला ठेवू शकतो. म्हणजे आपलं जस्टिफिकेशन, आपल्याला कोणत्या साईडला नोट द्यायचे त्याप्रमाणे आपण ते टेक्स्ट अपडेट करू शकतो किंवा दिलेल्या याच्यात जस्टिफाय करू शकतो. ठीक आहे. सो त्यानंतर इथून आपल्याला काही सिम्बॉल्स वगैरे टाकायचे असतील ते सिम्बॉल्स ऍड करू शकतो. सिम्बॉल वरून इथून वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स आहेत. ओहम, त्यानंतर बाकी डायमीटर, प्लस मायनस, असे व्हेरियस सिम्बॉल्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर स्पेल चेकर आहे. असे व्हेरियस ऑप्शन्स आहेत, तिथून तुम्ही एडिटिंग करू शकता. हा झाला मल्टी टेक्स्ट. आता टेक्स्ट मध्ये एक सिंगल लाईन टेक्स्ट आहे. सिंगल लाईन टेक्स्ट म्हणजे काय, त्याला आपल्याला इथूनच हाईट द्यायला लागते. समजा स्पेसिफिक हाईट मी मेन्शन केली इथे, ठीक आहे, आणि रोटेशन अँगल 0 ठेवला. त्यानंतर इथे मी काही टाईप केलं, जसं की कॅट डेस्क. तर एक टेक्स्ट झाल्यानंतर मी पुढे काही जरी टाकलं तरी त्याच्या वेगवेगळ्या लाईन्स बनत जाणार आहेत. एंटर केल्यानंतर हे खाली जरी मी काही टाईप केलं तरी त्याची एक सेपरेट लाईन राहणार आहे. म्हणजे जसं की इथे बघू शकत असाल एका सिंगल क्लिकवर हे पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट होत आहे. पण इथे मी आता एका खाली एक एंटर मारून मी टाईप केलेले टेक्स्ट आहेत, तर हे दोन्ही टेक्स्ट वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर हे सिंगल लाईन टेक्स्ट आहे आणि सिंगल लाईन टेक्स्टला डबल क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्स कोणतेही ऑन होत नाहीत. तर याच्या प्रॉपर्टीज आपल्याला राईट क्लिक करून प्रॉपर्टीजचा एक इथे बार ओपन होतो. तर त्याच्यातून आपल्याला त्या प्रॉपर्टी चेंज करायला लागतील. जसं की हाईट, हाईट इथून मी 5 mm ठेवू शकतो. त्यानंतर जस्टिफिकेशन वगैरे चेंज करू शकतो. ठीक आहे. किंवा कलर इथून चेंज करू शकतो, कलर कोणता द्यायचा आहे. त्यानंतर कलर नंतर इथे बॅकग्राऊंड मास्क ऍक्च्युली सिंगल टेक्स्टला नाही येतो. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण चेंजेस काही जर पाहिजे असतील तर ते करू शकतो. बट सिंगल टेक्स्ट मध्ये चेंजेस करायला कमी ऑप्शन्स आहेत. मल्टी टेक्स्ट मध्ये आपल्याला ऑप्शन्स बरेच भेटून जातात इथे. ठीक आहे. आणि त्यानंतर एक म्हणजे मल्टी टेक्स्टला आपण एक्सप्लोर जर करत असेल, मॉडिफाय मध्ये एक ऑप्शन आहे जे आपण पुढे बघणार आहे. एक्सप्लोर केलं तर हा सिंगल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे, सिंगल सिंगल लाईन मध्ये. ठीक आहे. आणि याला जर आता मी डबल क्लिक करत असेल तर इथे कोणताही डायलॉग बॉक्स ओपन होत नाही. जे काही चेंजेस असेल ते आपल्याला इथून करावे लागतील प्रॉपर्टीज मधून. ठीक आहे, क्लिअर आहे. येस टेक्स्ट सर. मध्ये कोणाला डाऊट आहे?
ओके. सो आपण आज ड्रॉचा आपला जो मेनू बार होता तो कम्प्लीट झालेला आहे. त्यामध्ये एक म्हणजे ब्लॉक बघायचा होता आपल्याला, ते एक राहिलेलं आहे. त्यानंतर टेबल तो एक ऑप्शन राहिलेला आहे. तर ते आपण नेक्स्ट सेशनला बघू. त्यानंतर अजून आपल्याला ड्रॉ मध्ये कुठल्या ऑप्शन मध्ये काही इश्यू आहे का? हॅलो सर. जर हा, सर बोला. नेक्स्ट पॉइंट घेणार नसेल तर हॅच आणि ग्रेडियंट रिपीट कराल का? हॅच. ओके. हॅच साठी आपल्याला कोणताही एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करायला लागेल. त्यासाठी आपल्याला एक ऑब्जेक्ट ड्रॉ करायला लागेल. सॉरी. तर ऑब्जेक्ट समजा मी इथे एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. आता हॅच मध्ये मला तुम्हाला काही पाहिजे ते सांगा मला, म्हणजे पूर्ण रिपीट करण्यापेक्षा तो स्पेसिफिक पोर्शन मी सांगेन का पूर्ण रिपीट करू? सर थोडं शॉर्ट मध्ये रिपीट करा. जॉईन जॉईन लेट झालं ओके. ते. ठीक आहे. तर आपल्याला हॅच जी घ्यायची आहे इथूनही घेऊ शकतो किंवा ड्रॉ मधून हॅच घेतली. समजा इथून हॅच मध्ये गेलो. हॅच मध्येच आपला जो ग्रेडियंटचा ऑप्शन पण हॅच मध्येच आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे दोन ऑप्शन आहेत, एक तर सिलेक्ट आणि एक पिक पॉइंट. पिक पॉइंट म्हणजे आपल्याला जो एरिया, सॉरी हॅच मधून बाहेर पडलो. पिक पॉइंट क्लिक केल्यानंतर आपल्याला एरियामध्ये कुठेही क्लिक करायचं आहे किंवा सिलेक्ट ऑब्जेक्ट जो आहे हॅच मध्ये, सिलेक्ट ऑब्जेक्टने आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या हॅचला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे परत हॅचचा डायलॉग बॉक्स म्हणजे हॅच एडिटर ओपन होईल. हॅच एडिटर मधून तुम्हाला कोणता पाहिजे तो हॅच पॅटर्न घ्यायचा आहे. इथे तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला वेगवेगळे हॅच पॅटर्न दिसतील. आता इथे मला समजा हा क्रॉस हॅच हवाय, जो की ANS आहे 31. त्याला क्लिक केल्यानंतर आता इथे अँगल त्याचा मेन्शन करता येतो आणि स्केल. आता इथे विजिबल नाही येतो पॅटर्न प्रॉपरली. याचा अर्थ काय? आयदर तो स्केल खूपच जास्त होतोय एक म्हणजे, किंवा खूपच कमी होतोय. तर मी इथे काय करेन, पहिल्यांदा झूम करून बघेन. इथे हा खूपच कमी आहे, म्हणजे आपल्याला स्केल जो आहे तो वाढवायला लागेल म्हणजे प्रॉपरली दिसण्यासाठी. तर मी इथे एक 20 व्हॅल्यू टाकून ठेवतो. 20 व्हॅल्यू टाकल्यानंतर मला तो हॅच प्रॉपरली दिसतोय. असंच कोणताही हॅच तुम्हाला जर तो विजिबल प्रॉपरली होत नसेल, तुम्हाला ते चेक करावं लागेल. आयदर ती स्केल खूपच कमी असेल, आयदर ती स्केल खूपच जास्त असेल. आपल्या कन्व्हिनियन्स नुसार आपण इथून ती स्केल वाढवू किंवा कमी करू शकतो. ही स्केल आपण पॉइंट मध्ये पण देऊ शकतो किंवा वाढवायची असेल तर 10, 20, 100, 1000 किती पण स्केल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हॅच ट्रान्सपरन्सी काय आहे, तर ते लास्ट टाइम मी सांगितलं होतं की याच्या मागे जर एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा टेक्स्ट असेल तर तो टेक्स्ट विजिबल होण्यासाठी आपण हॅच ट्रान्सपरन्सी आपण देतो. ठीक आहे. तर इथे समजा एखादा टेक्स्ट आहे, ठीक आहे. हे टेक्स्ट आहे, मी इथे याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे बॅकला टाकलं. आता मी जर ही हॅच सॉलिड म्हणून यूज केली आणि सॉलिडला एक ठराविक कलर दिला, ग्रीन कलर दिला, तर मला इथे टेक्स्ट विजिबल नाहीये. टेक्स्ट बॅक साइडला आहे पण विजिबल नाहीये. आयदर आपण काय करू शकतो, टेक्स्टला फ्रंट करू शकतो, जसं की मी मगाशी सांगितलं. टूल्स मध्ये जाऊन ड्रॉ ऑर्डर मध्ये जाऊन ब्रिंग टू फ्रंट, मग हे टेक्स्ट विजिबल होईल. पण यापेक्षाही मी काय करू शकतो, जर बॅकला असेल टेक्स्ट माझं, तर ह्या जो हॅच आहे याला मी हॅच ट्रान्सपरन्सी देऊ शकतो 50%. 50% ट्रान्सपरन्सी दिल्यानंतर
सॉरी, एकच मिनिट. फिजिबल होत नाही. तरी हा ऍक्च्युली ट्रान्सफरन्सी अप्लाय होत नाहीये, बट मी नेक्स्ट लेक्चरला हे ट्रान्सफरन्सी अप्लाय करून दाखवून तुम्हाला. काहीतरी इश्यू एरर येतोय बहुतेक. ट्रान्सफरन्सीने काय होतं ओके की सर. हा, कमी ही जास्त विजिबिलिटी त्याची अप्लाय म्हणजे विजिबिलिटी फक्त ट्रान्सपरंट होऊन जाते, जेणेकरून जे बॅक साइडला टेक्स्ट आहे ते आपल्याला प्रॉपरली शो होतं. ठीक आहे, किंवा बॅक साइडला कोणताही ऑब्जेक्ट असेल तो शो होतो. आय डोंट नो की काय इश्यू येतोय, बट प्रॉब्लेम येतोय. एकच मिनिट चेक करतो तरी पण. झिरोच क्लिअर करायचं. नाहीये. ठीक आहे, चालतं. मी नेक्स्ट लेक्चरला हे दाखवेन परत एकदा वाटल्यास. चालेल. आपण आय थिंक लास्ट टाइम ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस झालं होतं ना ते ट्रान्सफरन्सी. ठीक आहे, चेक करतो मी आणि नेक्स्ट लेक्चरला सांगतो मग. ठीक आहे, अजून याच्यामध्ये हॅच मध्ये काही इश्यू? इथून आपण कोणत्या टाईपचे हॅच पाहिजे ते घेऊ शकतो आणि त्याचे बरोबर. स्केलही कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. आणि सर ग्रेडियंट. ग्रॅज्युएंट म्हणजे काय आहे की ग्रॅज्युएंट मध्ये आपल्याला इथून आता समजा इथे सॉलिडच्या ऐवजी ग्रॅज्युएंट मध्ये चेंज करायचा आहे हा ड्रॉप डाऊन, आणि इथे तुम्हाला कोणते 2 कलर हवेत ते कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आणि त्या 2 कलरचा एक ग्रॅज्युएंट तयार होतो आणि याच्यामध्ये तुम्हाला काही पॅटर्न्स पण दिलेले आहेत, म्हणजे कोणत्या पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहिजे त्या पॅटर्नला तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. हॅच आणि ग्रेडियंट जवळपास सेमच ना सर? हा, सेमच ह्याच्यामध्ये आहे. फक्त पॅटर्न. ग्रॅज्युएंट मध्ये काय आहे की 2 कलर एकत्र येऊन तुम्हाला एक डिझाईन तयार करायची असेल, काय करायचं असेल तर ते म्हणजे थोडक्यात प्रेझेंटेशन साठी हे असे वेगवेगळे हॅच टाइप्स आहेत त्याच्यात. ठीक आहे. येस. आणि यात कोणतेही कलर तुम्ही 2 कॉम्बिनेशन यूज करू शकता. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला याच्यात मग तो हॅश ट्रान्सपरन्सीचा एक ऑप्शन मी दाखवतो. काय प्रॉब्लेम होता ते एक्सप्लेन करतो नंतर फाइंड आउट करून. आणि दुसरा म्हणजे आपल्याला ब्लॉक बघायचे, ब्लॉक कसा बनवायचा आणि कसा यूज करायचा आहे. त्यानंतर मग आपण मॉडिफाय टूलबार मधले मॉडिफाय मेनू मधले काही मेनू ऑप्शन्स बघू. त्यानंतर मग डायमेन्शन स्टार्ट करू. ठीक आहे. सर, एक हो. छोटा क्वेश्चन होता. ते मल्टीलाईन टेक्स्ट आहे ना सर, ते ड्राफ्टिंग अॅनोटेशन मध्ये ऑप्शन सापडत नाही. मध्ये 3D ह्याच्यामध्ये केला होता का तुम्ही? नाही नाही, इथे 2D मध्येच आहे, ड्राफ्टिंग अॅनोटेशन मध्येच आहे. जिथे लेयर्स असतात ना, लेयर्सच्या साईडला आहे, हा. किंवा मग तुम्ही ड्रॉ मध्ये जाऊन इथे सगळ्यात शेवटी पण आहे, इथूनही तुम्ही घेऊ हा. शकता. ठीक ओके, आहे. चालेल. आणि त्याला शॉर्टकट पण आहे, टी एंटर. टी एंटरने मल्टी टेक्स्ट येईल आणि डी टी एंटरने सिंगल लाईन टेक्स्ट येईल. ठीक आहे.
सिंगल लाईन टेक्स्ट आहे आणि फक्त टी एंटर केलं तर तुम्हाला मल्टीलाईन टेक्स्ट भेटून जाईल. या दोन्हींमध्ये फक्त फरक एवढाच आहे की याला सिंगल लाईन टेक्स्टला डबल क्लिक केल्यानंतर एडिटिंग ऑप्शन्स ऑन नाहीत होत. तुम्हाला त्याला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायला लागेल, जिथे तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज चेंज करता येतील. पण हे जे मल्टीलाईन टेक्स्ट आहे त्याला आपण इथून पण प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. प्लस आपण टेक्स्टला डबल क्लिक केल्यानंतर इथे एडिटिंगचे ऑप्शन पण ऑन होतात. ठीक आहे. टेक्स्ट एडिटर जसं हॅच एडिटर ओपन होतो तसंच टेक्स्ट एडिटर पण आहे. ठीक आहे. ओके सो आता इथेच स्टॉप करूया लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला जर काही अजून डाऊट असतील एक्स्ट्रा तर तेही विचारा. ठीक आहे. ओके. येस. बाय गाईज. ओके.